पंतप्रधान मोदींची थोड्याच वेळात नाशिकमध्ये सभा। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या बंदोबस्तात मोठी वाढ। पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी देवेंद्र फडणवीस नाशिकच्या पिंपळगावात दाखल। पालकमंत्री दादा भुसेंसह छगन भुजबळ देखील उपस्थित। मोदींच्या सभेआधी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारचा केला निषेध, तर कांदा निर्यात बंदीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। मोदींच्या जिरेटोपावरून नव्या वादाला तोंड। मोदींनी शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत, त्यांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही। जिरेटोपाच्या वादावर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज। मुख्यमंत्री शिंदेंकडून शंभूराज देसाई, सामंत आणि केसरकर यांच्यावर विशेष जबाबदारी। भाजपचे 20 ते 25 आमदार फोडण्याचा ठाकरेंचा डाव होता। एका मराठी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती, तर वरिष्ठ पातळीवर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। महादेव बेटिंग ॲपचं नारायणगाव कनेक्शन उघड। नारायणगावच्या इमारतीतून चालत होतं बेटिंगचं काम। पुणे पोलिसांनी 70 ते 80 जणांना घेतलं ताब्यात। 18 मे रोजी योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो। उज्ज्वल निकमांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांचा रोड शो। मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर। नागपूर महानगरपालिकेकडून अवैध होर्डिंगचा सर्व्हे सुरू। कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावरील फाटलेले होर्डिंग बदलले। ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेत पोस्टर बदलले। सातारा शहरातील होर्डिंग प्रकरणी 297 जणांना पालिकेची नोटीस, तर 3 दिवसात कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश। धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक। लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ समाज एकवटला। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी। दौंड तालुक्यासाठी 38 कोटींचा निधी मंजूर। भाजप आमदार राहुल कुल यांची माहिती। साई भक्ताकडून साई संस्थानला एक्सरे मशीन दान, तर साई संस्थानच्या रुग्णालयातील रुग्णांना होणार एक्सरे मशीनचा फायदा। यवतमाळमध्ये सहकारी संस्थेची जागा परस्पर विकली। 25 कोटींची जागा 10 कोटींना विकल्याचं उघड। जागा विक्री प्रकरणी 3 गुन्हा दाखल। तेलंगणा राज्यात सीआयडी पथकाची मोठी छापेमारी। छापेमारीतून नागपूरच्या समता सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपीला अटक। नंदुरबार जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस, तर अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत। शेती पिकांसह फळबागांचं देखील मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।